गाकडे प्रचंड प्रगल्भता आहे. रॉकी ग्रुप चषकाचं दिमागदार आयोजन. बरोबर 12 वाजून 1 मिनिट झाले. दुपारचं सत्र सुरू झाले. पण ते षटक आहे. ऑफ्टॉनच्या बाहेर चेंडू खेळून काढायला लॉग आपला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. तो बनला प्रेक्षक. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल. आकाशनं या ठिकाणी गरुड बनाने घेतले. चेंडू सीमारेषा पार. षटकार. तुमच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर होता आणि खेळायचा प्रयत्न झाला. फारच अत्यंत महत्वाचा डाव असेल. पार्थ खेळतो 1 वरती. आकाश 7. रॉकी ग्रुप बिनबाद 8. आणि याच वेगाने तुम्ही धावा उभारल्यात तर प्रोजेक्ट स्कोर दाखवते 72 72. वनदेश आपल्या गोलंदाजी मार्फती सज्ज असेल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. हो, स्लो बरोबर टाकायचं होतं. खूप चांगला फटका खेळ आहे. ऑन साईडला ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा घेत दोन्ही बॅट्समनने 2 धावा पूर्ण केल्या. डकॉटमध्ये हलकासा आवाज येतोय. टाळ्यांचा फारसा जोर नाहीये. रॉकी ग्रुपचा संघ मैदानावरती जशा धावा या ठिकाणी वाढतील तशा पद्धतीनं रॉकी ग्रुपच्या डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर देखील आपल्याला ऐकायला मिळेल. प्रेक्षकांची संख्या देखील आता वाढायला सुरुवात झाली. वंदे ते षटक अतिशय महत्त्वाचं आहे. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. या अद्वितीय खेळ जगभरातील कोट्यावधी क्रीडा शुभकरांच्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य गाजवले. आणि मग तुम्ही कुठे असाल, मैदानाच्या बाहेर असाल, मैदानाच्या आतमध्ये असाल, या क्रिकेटच्या राजाबरोबर आपोआपच जोडली जाता. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू वाईट यॉर्कर. सुरेख कामगिरी बंदेशकडे. एक मोठा फटका जरूर आला आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक मुद्रांकन त्याने केलंय. पहिल्या षटकाचा खेळ. डबल का दबा 10 बिनबाद 10. रॉकी ग्रुप प्रथम बॅटिंग करत असताना. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला होता. वनदेशांच्या अगेन्स्ट एफर्टलेस स्ट्रोक होता आकाशच्या माध्यमातून. आणि मागील 2 ते 3 वर्षांपासून आकाशने स्वतःवरती चांगली मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतायत बॅटिंग आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये या दोन्ही फॉर्मॅटमध्ये स्वतःला परफेक्ट बनवून घेतलं गेलं. आज भावेशवरती नजर असणार आहेत. अवघड त्याचा एक विस्फोटक फलंदाज. 10 धावा स्कोर करते आपण पाहतोय आता ओव्हर नंबर 2 मध्ये. गोलंदाजी मार्कवरती सूरजला आपण पाहतोय. रॉकी ग्रुप इनकडून गोलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. रॉकी ग्रुप संघाला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सुद्धा आयोजक इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रॉकी दादांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय या सामन्याआधी मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या आधी जे मोटिवेशन दिलं गेलं, इन्स्पायर केलं गेलं सर्व खेळाडूंना. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये खेळ राहिला आहे पार्थ आणि आकाशच्या माध्यमातून. आकाशला जास्त संधी मिळाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये 2 बॉल तो खेळला होता. त्यामध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि 4 बॉल पार्थ खेळला. त्यामध्ये 3 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या. आता सूरजच्या विरोधामध्ये आक्रमण करावं लागणार आहे या ओव्हरमध्ये. कॅल्क्युलेशन क्रिकेट तर खेळतायत. पहिलाच बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत आहेत. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांची आपण पाहिली. दोन्ही जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही युवा खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने अतिशय कमी वयामध्ये स्वतःचा एक वेगळा स्तर त्यांनी दाखवला आहे. स्वतःमध्ये जे टॅलेंट आहे ते या ठिकाणी शाईन करून या ठिकाणी दाखवलं आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 12 आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरा चेंडू असेल या ओव्हरमधील. सूरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती.
पहिलाच बॉल ऑफ्टमच्या बाहेर त्यांनी ठेवला होता. हा बॉल खाली राहिला. क्रॉस मॅटचा वापर त्या ठिकाणी आकाशने केला होता मैदानाच्या आतमध्ये. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. थोडंसं प्रेशर या ठिकाणी जाणवलं या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांवरती. एक षटकार आल्यानंतर मागील ओव्हरमध्ये एंड ऑफ दी ओव्हर थोडासा संघर्ष सुरू होता पारचा. ओव्हरमध्ये स्वतःला या ठिकाणी सिद्ध करून दाखवावं लागणार. ऑफ्टमवरती शफल झाले होते आणि तिथून चांगली स्ट्राईक त्या ठिकाणी पाहायला मिळाली फटका खेळण्याची फलंदाज आकाशची. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दोघींनी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. सध्या तरी दोन्ही फलंदाजांवरती सिंगल डबलवरती जास्त भर दिला गेला आणि या सिंगल डबल धावफलक या ठिकाणी पुढे सरसावता ठेवला आहे. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. गोलंदाजी मार्क होती. सूरज चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आकाश आणि पारच्या विरोधामध्ये या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा प्रयत्न झाला. डाऊन दी बॉल फिल्डर येणं त्या ठिकाणी कठीण होतं. स्वीपर करून वरून क्षेत्ररक्षक आले होते. एकच धाव या बॉलवरती घेतली गेले. सिंगलवरतीच दोन्ही फलंदाज या ठिकाणी समाधान व्यक्त करतायत आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 15 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. विकेट आलेली नाही आहे परंतु या ठिकाणी गोलंदाजी चांगली राहिली. गोलंदाज सूरजची पहिल्या षटकामध्ये जो लिडिंग बॉलर प्रमुख गोलंदाज त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आपण पाहिला होता. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही बॉलवरती त्यांनी संधी दिली नव्हती. अनुभव महत्त्वाचा ठरला पहिल्या षटकामध्ये वनदेशांचा आणि या ओव्हरमध्ये सुद्धा सूरजला आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. ऑफ्टमवरती शफल झाल्यात. फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे आणि विकेट किपर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कॅच कंप्लीट करतायत फलंदाज पार्थच्या खेळीला फुल स्टॉप लागत असताना. सूरज बहुत बढ़िया गेंदबाजी. बंदिश का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. बंदिश अपने बॉलिंग माप पर तैयार है. दूसरा ओवर बल्लेबाज आकाश ऑन स्ट्राइक इज प्लेइंग ऑन 12. ऑफ टॉप के बाहर गेंद थी. दर्शन स्टोक है. गेंद को स्ट्राइकर पर बॉडी ने की तरफ खेल दिया है. खिलाड़ी थोड़ा गिर गए. इसका फायदा उठाते हुए दोनों बैटर 2 रन मुकम्मल किए. अब दगाट में थोड़ी सी तालियां बज रही है. तालियों की आवाज आ रही है. 17 रन 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है. रॉकीब नॉन स्ट्राइकर पर आकाश 14 पर खेल रहे हैं. अपने होम ग्राउंड पर जलवा दिखाने का मौका आकाश के लिए. बंदिश का ओवर पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी रही थी. फील्डिंग 10 पॉइंट कवर. उसके साथ स्ट्राइक कवर एक लॉन्ग पर खिलाड़ी है
अब जाकर फील्डिंग में थोड़ी तब्दीली है। ऑफ साइड पर फिलहाल आप देख सकते पॉइंट बाउंड्री लाइन पर है। वाइडिश लॉन्ग ऑफ है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी थोड़ा सा कॉप बॉक्स की तरफ आ रहा है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, फुटबॉल नहीं था। कड़े कड़े ऑन साइड पर खेलना चाहते, बल्ले का की फाइन लेग पर रन बनाने का कोई मौका नहीं है। ओवर तीसरा प्रगति पर है, स्कोर 17 रन 2 विकेट के नुकसान पर। बंदिश का ये ओवर बहुत महत्वपूर्ण ओवर है। फ्रंटलाइन गेंदबाज है, कॉम बॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग है और एक फाइन लेग। ऑन साइड पर 5 खिलाड़ी हैं, 2 खिलाड़ी दायरे के अंदर और 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात। 17 पर 2 रॉकी ग्रुप। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। फुल टॉस गेंद का बल्लेबाज आकाश फायदा नाही उठा पाय। जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण। क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू कधी वाया घालवायचा नसतो, नाही आता फुलटा चेंडू तुम्ही वाया घालवलाय। संधी होती, खरपूस समाचार तुम्हाला घ्यायला पाहिजे होता, तसं घडलं नाहीये। पण देश अपने बॉलिंग मापत गया। स्कोर 17 रन 2 विकेट के नुकसान पर। रिवर्सी गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ, पॉइंट बॉलिंग की तरफ, गोली की रफ्तार के साथ गेंद बॉलिंग के बाद अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बॉलिंग के बाद 4 रन। मेरे लॉन्ग अप पर बहुत अच्छा कैच लिया गया, राजकुमार है और गेंदबाज ने शिकार किया। वंदेश कम बैक कर रहे हैं। दूसरे ओवर की आखिरी गेंद है वंदेश की। ओवर वैसे वो तीसरा प्रगति पर है, टीम का 21 रन 3 विकेट के नुकसान पर और बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके सूरज। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, सफल ओवर का खेल समाप्त। जोरदार अपील विकेट कीपर और बॉलर द्वारा। 2 ओवर की कहानी देखिए, 2 ओवर 16 रन 1 विकेट वंदेश। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर नाउ स्कोर 21 पर 3। पुढे गेले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मागील 2-3 वर्षामध्ये तो फ्लॅशबॅक कुठेतरी आपण पाहू शकतो, थोडासा हटला गेलाय. परंतु आता या मॅचमध्ये येणाऱ्या 3 षटकांमध्ये, येणाऱ्या 2 डेथ ओव्हर्समध्ये
इथे मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण मागील 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे अधिराज्य गोलंदाजांचं आपल्याला पाहायला मिळालं. वनदेशांनी आपले 2 स्पेल पूर्ण केले, त्यामध्ये 1 विकेट मिळवलं आणि फक्त 16 धावा खर्च केल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती अंकितला आणलं गेलं ओव्हर नंबर 4मध्ये. पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड ऑफला फिल्डर नाही आहे, लॉंग ऑफमधून फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22. 22 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा सामना आपण पाहणार आहोत 2 टीममध्ये. एका बाजूला ही आशापुरी एडवन आणि दुसऱ्या बाजूला जय मास्टर चिखलपाड, या 2 टीममध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. आणि आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पार्टनरशिपची गरज आहे, ती भागीदारी रचावी लागणार आहे मैदानामध्ये. बॉलिंग अटॅक चांगला आहे रॉकी ग्रुपकडे, परंतु त्या बॉलिंग अटॅकला एक चांगली टोटल, ज्या टोटलवरती चॅलेंज करू शकतात अशी टोटल स्कोरकार्डवरती उभी करावी लागणार आहे. ते स्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. बॅट्सविंग चांगला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. अपील स्ट्रॉंग केली होती त्या ठिकाणी. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाही आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ऋषी यांना आपण पाहतोय. एक अतिशय चपल आणि ॲग्रेसिव्ह विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. अंकित त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते. आणखी 2 बॉलमध्ये कामगिरी चांगली राहिली आहे अंकितची. 22 धावा स्कोर करत ते आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या ओव्हरमधील आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले तर डेफिनेटली येणाऱ्या जे 2 षटक आहेत त्यामध्ये डेथ ओव्हर्समध्ये कामगिरी चांगली होऊ शकते. परंतु हा सुद्धा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज संघर्ष करत आहेत आणि हा संघर्षाचा प्रवास अजूनपर्यंत संपलेला नाही आहे. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. सलग 2 डॉट बॉल सूरजच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये टाकल्यात अंकितने. लाईन चांगली ठेवलं, कारण पाय चालत नाही आहेत. फुटवर्क जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतायत, साथ देत नाही आहे सूरजला. परंतु या बॉलवरती लॉंग ऑनला टार्गेट केलं गेलं आहे आणि कुणाल दादा पाटील स्टँडमध्ये स्टँड अँड डिलिव्हर षटकार. फलंदाज सूरजच्या बॅटमधून 6 धावा. ट्रेडमार्क त्या ठिकाणी पाहायला मिळाला सूरजचा. लॉंग ऑनला षटकार ठोकलाय, आक्रमणाचा बिगोल वाजलाय. 28 धावा स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर आपण पाहू शकतात. फसला क्षेत्ररक्षक येत आहेत फाईन लेगमधून. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप जेल त्या ठिकाणी सुटला गेला. चांगला अटेम्प्ट त्या ठिकाणी केला होता. रनिंग कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. सूरजला जीवनदान मिळालं आहे. ऑलरेडी एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला आणि याच मोठ्या फटक्यांची गरज आहे मैदानामध्ये, कारण मागील 3 ओव्हर्समध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. वेळ जरूर घेतला गेला आहे सूरजच्या माध्यमातून, टाईम स्पेंड केले गेले. एक मोठी इनिंग डगआउटमधून हवी आहे. बागफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न थर्डमॅनला या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. शतशक जरूर आपण पाहू शकतायत, संघर्ष करतायत त्या ठिकाणी. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31 वरती. 3 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. अजूनही 2 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. 8 ओव्हर्समध्ये या ठिकाणी रन्स हव्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया. या टेबिकोडच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जडूया. रॉकी ग्रुप चषकाच्या साथीने अत्यंत दर्जेदार दिमागदार आयोजन स्पर्धेचे शिल्पकार स्पर्धेत उद्गाते सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत रॉकी दादा. एकच वादा रॉकी दादा. स्पर्धेचं दिमागदार आयोजन यजमान आहेत. सध्या व्यासपीठावरती ते नाही आहेत, सध्या मंचावरती अर्थात क्रिकेटच्या मंचावरती आहेत. क्रिकेटच्या पटलावरती जी विकेट बनवलेली गेलेली आहे त्या विकेटवरती आपण त्यांना पाहू शकता. 31-3 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकित. रॉकी ग्रुप प्रथम बॅटिंग करत असताना
नाही तर गोलंदाजी मार्कवरती मयूरचं हे अतिशय महत्त्वाचं षटक आहे. समालोचन कक्षाकडे तो गोलंदाजी करे, खेळायची जबाबदारी सूरजची. 7 धावांवरती खेळतोय. फटकाचा दर्जादार आहे. फलंदाजाचा एल्गार, चेंडू जाईल सीमारेषा पार. सूरजच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. दर्जेदार टायमिंग पहा. आमच्या भारतात चेंडू पंच आमच्या बाजूला बळतायत. वाईट बॉलचा इशारा. आणि आता रॉकी ग्रुपच्या डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. 5व्या षटकाचा खेळ. मयूरची ही गोलंदाजी अत्यंत महत्वाची. पहिल्या चेंडूवरती स्वागत झाले षटकारानं. षटकार आलेला आहे आणि धावसंख्येला आकार देखील. धावसंख्या 38ला 3 रॉकी ग्रुप. सूरज 13 वरती खेळतोय 6 चेंडूमध्ये. शपथ झाला होता बॅट्समन. त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फॉलो खूप चांगलं केलं होतं मयूरनं. काय जुगलबंदी आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल आणि बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व प्रेक्षकांना बघायला आवडेल. रॉकी ग्रुप 38ला 3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर. चेंडू अभे ते क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने होता, परंतु वन बाउंड चेंडू जाईल अगदी त्याच्या दिशेने. एक जमेल. रॉकी स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे उद्गाते, स्पर्धेचे शिल्पकार. आता अगदी थोड्याच वेळात आपण त्यांना स्क्रीनवरती पाहू शकता. ऑन स्ट्राईक 3 वरती घेतात. 39ला 3. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ऑफ साईडला खेळ. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती झेरचा सुटला चेंडू. 1 2 3 4. रॉकी यांचा रॉकस्टार चौकार. समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. रॉकिंग परफॉर्मन्स, रॉकिंग षटकार. पहा फटका, पहा फटका. काय फटका. लेग ब्रेक चेंडू होता, लवकर ओळखला आणि चेंडू लॉंग ऑन मध्ये पाठवलाय. रॉकी मैदानावरती आहे. धावांचा रतीब घालतायत. चेंडू आकाशाला गमत घालतोय. षटकार आहे. कडक षटकार. रॉकी मैदानावरती अफलातून बॅटिंग करत असताना ऍक्शन रिप्ले पहा. व्हॉट अ शॉट. फ्रंट बोर्ड वरती खेळलाय. हवेत उंच आकाशाला गबस निघालेला षटकार. हे रॉकेट होतं. बुलेट शॉट. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 49ला 3. शेवटचा चेंडू या षटकातला. आई फटका चांगला आहे. आता लढायचं आणि घडायचं. मैदानावरती त्यांना माहिती आहे नडायचं. रॉकी मैदानावरती नडतायत. आणखी एक षटकार ठोकतायत. धावसंख्या 55ला 3. पहा काय तडाखे मैदानावरती आहेत. हे रॉकेट मैदानावरती स्पर्धेचे उद्गाते, स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे शिल्पकार. त्यांच्या बॅट मधनं आलेला आहे दमदार उत्तुंग षटकार. एक नाही तर 2. 12 धावा, 1 डझन धावा आलेले आहेत. आणि त्यानंतर टाळ्यांचा गजर. 5 षटकांचा खेळ. 55ला 3. डगआउट मधनं जर रॉकी दादांची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या ठोका. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 2 त्यांनी ठोकलेत. 2 षटकार ठोकलेत. धावसंख्येला आकार आलेला आहे. धावसंख्या 55ला 3. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राज्य येत नसतो. मागील 2 ओव्हरमध्ये संघर्ष सुरू होता आणि तो वेदनादायक संघर्ष भोगल्यानंतर आता सुखाचा राजयोग सुरू झाला. आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केलाय, षटकारांचा वर्षाव मागच्या ओव्हरमध्ये केला गेलाय.
आपके चरण अत्यंत महत्वाचा डबा आहे. रॉकी आता आपल्या स्क्रीनवरती आहेत. 55ला 3, 5 षटकांचा खेळ. पाच षटकांचा खेळ 55ला 3. मयूरच्या विरोधामध्ये तब्बल 24 धावा पहिल्या डेथ ओव्हर्समध्ये 24 झाल्यात. आता सेकंड डेथ ओव्हर्समध्ये किती येतील? सूरज स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अंकितला आणलं गेलं या दोन्ही फलंदाजांना थांबवण्याकरिता रोख लावायचा आहे धावांवरती. पहिलाच बॉल ठिकाणी फेस ओपन जरूर झाला होता बॅटचा, परंतु बॅटवरती व्यवस्थित आलेला नाही आहे. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती आणि रॉकस्टार प्रमाणे या ठिकाणी बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 19 धावा रोके यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये सुद्धा डगआउटमधून एक्सपेक्टेशन भरपूर मोठं आहे. अपेक्षांचं ओझं या ठिकाणी घेऊन ज्या पद्धतीनं बॅटिंग केली गेले 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि तिन्ही षटकार क्लास 1. शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ज्या पद्धतीनं स्ट्रोक आले होते, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे ते फटके आपण पाहिले. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे सुद्धा या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा दिली गेली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि या बॉलवरती सुद्धा चौकार प्राप्त करत असताना 4 धावा. क्या बात है, क्या बात है. इथे पहा काय फटके सजवले जातात. अतिशय दर्जेदार ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती आहे. रॉकी मैदानावरती रॉकस्टार एक खेळाडू मैदानावरती स्पर्धेचे जनक आहेत. शानदार बॅटिंग करत असताना लाखों अरमान जलाकर हमने यही शौक पाले, कोई पूछे तो कह देना, रॉकी पाटील के दिवाने. आज एकच सांगत असताना रॉकी ग्रुपची सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं बॅटिंग या ठिकाणी केली गेली आहे. हा फुल टॉस होता. इथे सुद्धा या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप स्क्वेअर लेगमध्ये जे सुरू आहे एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली गेली जबरदस्त. आणि त्याचबरोबर जी रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे क्रिकेटच्या ज्या 2 बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंना या ठिकाणी प्राधान्य दिल्या गेले. सिंगल डबल आणि त्याचबरोबर मोठे फटके. 25 धावांचं योगदान. जबरदस्त बॅटिंग. मनमोहक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 7 आल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही आपण पाहू शकतात मोठे फटक्यांची या ठिकाणी आपण पाहतोय अपेक्षा डगआउटमधून. आणि आता डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण, ते प्रफुल्लित वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल या ओव्हरमधील जास्त वेग जास्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्याचं भुगतान करावं लागते. एक्स्ट्रा रन आता मिळतील. धावसंख्या फलकावरती 63, 63 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेलेत. दबाव स्पष्टपणे जाणवतोय अंकितवरती. ज्या प्रकारे बॅटिंग आतापर्यंत झालंय मागील 2 ओव्हरमध्ये पहिल्या काही क्षणांमध्ये सूरजनं अटॅक केला. आक्रमण त्या ठिकाणी केला गेला. आक्रमणाचा बिगुल वाजल्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये रॉकी यांना आपण पाहिलं 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आणि या ओव्हरमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. लेट कट केला गेला. इथे सुद्धा रिझल्ट चांगला मिळेल. इथे सुद्धा चौकार निखिलला या ठिकाणी आपण पाहिलं. बीट केला आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, बॅटर मैदानावरती पाठवा, जास्त वेळ घेऊ नका, महत्वाचा सामना आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. एडमन टीम आई आशापुरी. कॅप्टन प्लीज. एडमन टीम कॅप्टन. मिस्टर हर्षल, जरा तुमच्या पावलांचा वेग वाढवा प्लीज. अमोल पाटील चषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, अर्थात धुमाकूळ घातला होता एडमन संघानं. तर जय महाराष्ट्र संघ आज रॉकी ग्रुपची मागणी झालेली आहे. आरजे आले. हर्षल खुश आहेस? खुश आहे सर. गावडे साहेब थँक्यू सो मच. महत्वाचा सामना आहे. टॉस जिंकला, काय निर्णय घेणार? बॉलिंग घेणार. बॉलिंग. अत्यंत महत्वाचा सामना आहे. या स्पर्धेच्या बाबत काय सांगाल? ज्या पद्धतीनं 11 दिवसाचा हा सोहळा आहे. ही स्पर्धा सांगितली तर पालघर जिल्ह्यामध्ये नामवंत स्पर्धा मी मानेल. आणि खेळपट्टी जी बनवलेली आहे रॉकी भाऊ आणि त्यांच्या ग्रुपने, ती अक्षरशः म्हणजे टीम फॉर्ममध्ये या मोसमामध्ये सुरुवात तुमची चांगली आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. त्याबद्दल काय सांगाल? या आजच्या या दिवसभराची काय तयारी आहे? टीम फॉर्ममध्ये आहे. म्हणजे मी मुलांमध्ये नेहमी खेळ बघत असतो, कोण कसा खेळलो कसा नाही. हे म्हणजे असं माझ्याच टीममध्ये नाही, मी सर्व टीममध्ये म्हणजे बघत असतो कोण कसा खेळलो कसा नाही, कोण कसा पुढे जातो कसा नाही, हे मी नेहमी गेस करत असतो प्लेअरला. शुभेच्छा असतील तुम्हाला. अत्यंत महत्वाचा सामना आहे. या स्पर्धेबद्दल फक्त 2 लाईन अत्यंत महत्वाच्या. स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आयोजनचं बोलायचं झालं तर शब्दच नाहीत या आयोजनासाठी. थँक्यू. पहिला चेंडू आपण पाहू शकता इथे आलेला आहे आणि लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण. सामना अतिशय महत्वाचा आहे. एडमन संघानं टॉस जिंकला आणि प्रथम या मैदानावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जय महाराष्ट्र चिखलपाडाचा संघ मैदानावरती आपण निश्चितच एक महत्वाचा सामना करत असताना, महत्वाचा सामना खेळत असताना बॅटिंग करतील. तर मनोज सर तुमचंही स्वागत आहे. प्रमोद तुमचंही स्वागत आहे समालोचक कक्षामध्ये. ऐकूया यानंतर मैदानावरती काय घडतंय, काय बिघडतंय. 2 दिग्गज समालोचक प्रमोद आणि मनोज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू डीजे, थँक्यू. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर एक सफलता मिळताना रॉकी ग्रुपचं नाव हे गीत आपण ऐकलं आणि खरोखरच ज्या गीतामध्ये जे शब्द वापरलेले आहेत, जे वर्णन केलेलं आहे ते अगदी तंतोतंत योग्य आहे. इथे आपण बघितलं तर पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होताना अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं तर 73 धावा या धावफलकावर बघायला मिळाल्या. त्यानंतर आपण बघितलं तर बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. सुरुवात खूप छान झाली टिंबी खोडावे या संघाची. जबरदस्त गोलंदाजी रियांश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आणि त्याला सुरेख साथ आकाश गावडणे, एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, वायडिशला होता. वायडिश मधून लॉंग ऑफ मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक परफेक्ट कार्बन कमाल कॅच. आतापर्यंत 2 टिपले गेलेत. रियांश पाटील इज ऑन अ हॅट्रिक. ऋषी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा आपल्याला पाहायला मिळतो. काही जबरदस्त बॅटिंग करत असताना रॉकी पाटील यांना आपण पाहू शकलात. रॉकी दादा यांना संयम, ताकद आणि टायमिंग यांचं परफेक्ट मिलाप आज आपण पाहिलं तर रॉकी दादा यांचं परफेक्ट परिपूर्ण पॅकेज आपल्याला पाहायला मिळालं बॅटिंगचं. अतिशय 35 धावा महत्वपूर्ण या सामन्यामध्ये 350च्या स्ट्राईक रेटने खेळले. मॅग्निफिसंट बॅटिंग. रियांश पाटील हॅट्रिक बॉल. त्यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. निखिल गावडला बीट केलंय आणि सरळ चेंडूने बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. 4 रन. चौकार. तिसऱ्या बॉलवर मिळेल खणखणीत चौकार.
धावसंख्या आपण बघितली तर 4 या धावसंख्येवर 2 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. इथे स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चांगली गोलंदाजी होताना सातत्याने आपण बघतोय. पहिल्या 2 चेंडूंवर सफलता मिळाल्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाज रियांश. चांगला बॉल होता, बाउन्स मिळाला होता, नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं. यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. गॅप शोधलाय, फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता, परंतु तिथून पॉप यांना आपण पाहू शकतायत, प्रवीण यांना आपण पाहतायत. चांगली फिल्डिंग, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. खेळपट्टी मनोजी पाटील आपण पाहिली तर जबरदस्त सपाट खेळपट्टी पाहायला मिळते. जे वळवणारे चेंडू आहेत, गोलंदाज आहेत, त्यांना मात्र ही परिपक्वतेची जी खेळपट्टी आपण पाहू शकतायत. नक्कीच कौतुक करावं लागेल जे खेळपट्टी बनवण्यासाठी जी मेहनत घेतली गेली. कारण अशा मैदानावर खेळपट्टी कंटिन्यू आपण बघतोय 9-10 दिवस स्पर्धा असते आणि खेळपट्टी टिकणं खूप मुश्किल असते. परंतु खेळपट्टीवर घेतलेली मेहनत आणि तीच सर्व काही सांगून जाते. कारण ज्या अनुषंगाने आपण बघितलं तर शेतामध्ये किंवा ह्या पद्धतीचं मैदान असतं तिथे खेळपट्टीला भेगा जास्त पडल्या जातात आणि मैदानी भाग असतो तिथे खेळपट्टी चांगली राहते. परंतु ह्या भागामध्ये एवढी चांगली खेळपट्टी बनवणं खरोखरच कौतुक करावं लागेल. यस, ॲब्सोल्युटली बरोबर आपण वर्णन केलं. खाटण विभाग आणि खेळपट्टी आपण पाहतायत. रॉकी दादांना आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन. 126 नंबरची जर्सी परिधान करणारे असतं. 10 बॉलमध्ये 35 रन. काय बॅटिंग पाहायला मिळाली. आणि रॉकी दादा म्हटलं तर एक गोड स्वभावाचे धनी. कारण माणसाचा स्वभाव हा पेड्यासारखा असावा, जो झोपडीत सुद्धा तीच चव देतो आणि राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो. आणि त्याच प्रकारचं एक व्यक्तिमत्व म्हणजेच रॉकी दादा पाटील यांना आपण पाहतायत ऑन स्क्रीन. चांगली हेअर स्टाईल येल्लो अँड येल्लोमध्ये आपण पाहू शकतायत. गुड लुकिंग आणि नावाप्रमाणे चांगला खेळ सादर केला गेला. सर्वांना घेऊन चालणारं हे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 5 धावा. रियांश पाटीलच्या पहिल्या षटकात फक्त अवघ्या 5. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतो. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि मनसुबा बाळगतोय ऋषी. कारण ऋषीकडे मात्र वेगवेगळे भात्यातील फटके आहेत, परंतु इथे ते अद्यावत करताना पाहायला मिळत नाही आहे. कारण तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. नक्कीच प्रॅक्टिकली तुम्हाला ती कामगिरी करून दाखवावी लागते. आणि तुम्ही रॉकी दादांचा उल्लेख केला, खरोखरच की एवढे चांगले बॅटर आहेत. आज आपण बघतोय त्यांच्या बॅटमधून 10 चेंडूमध्ये 35 धावा आल्या आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करतायत तरीसुद्धा चेहरा एकदम शांत, एका गरीब माणसासारखे वावरतात आणि पाय जमिनीवर आहेत. कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. तर अशी माणसं खूप कमी भेटतात आपल्याला आणि त्यातलंच एक नाव म्हणजे रॉकी पाटील. येस, डेफिनेटली. नुकतंच निखिल गावड यांच्यावर कॅमेऱ्यात बंदिस्त केलं गेलं होतं. अग्रीदादा 007 इंस्टाग्रामवर ऑफिशियली पेज जर आपण पाहिला तर हे आज चर्चेचा ठरलाय. बॅटची एज घे सूरज भोईरच्या हातामध्ये. यस, ट्रेकन सूरजच्या हातामध्ये हा बॉल विसावला गेला. कॅच दिला गेला आणि फलंदाज बाद होताना सूरजला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. 3107 नंबरची जर्सी पार्थ गावडला आपण पाहतायत. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलंय आणि खास करून जर आपण पाहिलं तर त्याला पाठिंबा रॉकी दादा, सूरज भोईर, राहुल पाटील हे असे खेळाडू आहेत जे मात्र जुने जाणते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, जे या संघाला घेऊन जाताना आपण सातत्याने पाहत आहेत. परंतु निखिल गावडचं मी कौतुक करेन यासाठी की ते नेहमीच रॉकी यांना सांगतात की तू दादा 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर जा तरच मात्र धावांचा वेग वाढेल. परंतु रॉकी दादा म्हणतात की मात्र अपकमिंग यंग टॅलेंटला आपण पुढे पाठवायचं आहे, त्यामुळे मी पाठीमागे राहतो. परंतु आज महत्त्वपूर्ण लढतीमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. म्हणजे टायगर अभि जिंदा आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच शेवटचं वाक्य आवडलं, टायगर अभि जिंदा आहे. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी केली खरोखरच सगळ्यांना प्रभावित केलं यांनी. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण बघतोय 1.4 षटकांचा खेळ झालाय. 6 धावांवर 3 गडी बाद झालेत. इथून आपण बघतोय तर मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय रॉकी ग्रुप हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क कुठल्याही प्रकारे व्यवस्थितरित्या होताना दिसत नाही. कारण शरीरापासून तुम्ही जेवढे दूर जाल, चेंडूपासून जेवढे दूर जाल, शरीरापासून दूर खेळाल तेवढे तुम्ही निर्धाव चेंडू खेळतील. आणि त्यातलेच हे 2 चेंडू आपण बघितले तर पूर्णपणे निर्धाव खेळताना फलंदाज आपण बघतोय वंदेश.
2 चेंडू आतापर्यंत खेळलाय, अजूनपर्यंत अकाउंट ओपन नाही. गोलंदाज यावेळेला हलक्या हाताने, पूर्णपणे बॅकफुटवर आहे फलंदाज. इथे विकेट येण्याचे चान्सेस आपल्याला बघायला मिळतात. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आपल्याला वनडेची बघायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय, तिन्ही चेंडूला मात्र फक्त बचावात्मक पवित्रा केलाय. अटॅक करण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न दिसला नाही वनदेशचा. हो, डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर राहुल पाटील थोडीशी स्टार्ट पाठीमागून घेतली असती तर कदाचित कॅच तर एवढी हवी तशी कॅरी होऊ शकली नसती, परंतु विकेट मिळण्याचे चान्सेस डिरेक्ट जर हिट केला असता तर कदाचित विकेट मिळाली असती. त्यामुळे मात्र ही चर्चा रंगले गेले की थोडंसं शूट करायला पाहिजे होतं त्यावेळेला स्टम्प्सवर हा बॉल. कारण ऋषीसारखा एक फलंदाज जरा मैदानाच्या आतमध्ये असेल तर या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, मॅच घेऊन जाऊ शकतो. बराच वेळ जर तो खेळपट्टीवर राहिला तर मोठमोठे फटके मात्र त्याच्याकडे बॅटमधून येऊ शकतात, परंतु त्यासाठी पार्थ गावडला आणलं. खूप चांगली स्ट्रॅटर्जी. पहा, मनोजी गावड यावेळेला आपण पाहिलं तर मनोजी पाटील आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा असतात, 1 लाखाच्या किंवा 1.5 लाखाच्या स्पर्धा असतात, तिथे तुम्हाला 3 ते 4 षटके खेळायला मिळतात, परंतु इथे प्रॉपरली तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळायला मिळतात. याचंच कारण की तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते, कारण 6 षटकांमध्ये गेम प्लॅनिंग पूर्णपणे बदलून जातं. आणि हेच 6 षटकं आपल्याला पाहायला मिळतील की 6 षटकांमध्ये पहिलं आपण पाहिलं सुरुवातीला स्ट्रगल केलं. रॉकी ग्रुप टेंबीखोडावे बॅटिंग करत होते, त्यावेळेला धावा कमी आल्या होत्या आणि त्यानंतर 3ऱ्या-4थ्या षटकापासून त्या धावा आल्या, म्हणजे रणनीती बदलता येते 6 षटकांमध्ये. नक्कीच, जेवढी जास्त षटकं खेळतील तेवढं तुम्हाला रणनीती बदलण्यासाठी वेळ असतो तुमच्याकडे. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. इथून आपण बघितलं तर षटकार येतोय ऋषीच्या बॅटमधून. इथून तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील, कारण आपण रॉकी ग्रुपचा सुद्धा विचार केला तर 2 षटकामध्ये 16 धावा होत्या आणि 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा होत्या. त्यानंतर मात्र जी कम्मालीची फलंदाजी रॉकी दादा यांच्या माध्यमातून झाली आणि तब्बल आपण बघितलं तर 72 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हीच कामगिरी ऋषीला करावी लागेल. येस, डेफिनेटली. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. फिल्डर त्या ठिकाणी राहुल पाटील पुढे सरसावतील. जर निखिल गावड यांनी जर झेल टिपला तर दिनेश किनी त्यांचे परममित्र यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राईज असेल. निखिल गावड यांच्यासाठी हे प्राईज लागले गेले. दिनेश किनी एक चांगले समालोचक आहेत, आमचे सुद्धा जवळचे मित्र आहेत, व्हॉइस ऑफ पांजू. नक्कीच थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होईल. यावेळेला इनफिल्ड जरूर क्लिअर केला गेला. राहुल पाटील तेवढे पुढे आले नव्हते, मात्र बॉल वरून जातो निघून आणि 1 रन जरूर मिळेल. वनदेश दोन्ही बॅटर एवढे स्ट्रॉंग आहेत की कोणत्याही सिच्युएशनमध्ये मात्र सामना हा एका हाती घेऊन जाण्याची ताकद ठेवणारे 2 फलंदाज पाहायला मिळतात. म्हणजे संकट जेव्हा येतात ना ठाकूरपाडा या टीमवर, तेव्हा मात्र हे 2 फलंदाज उभे राहतात. आता तीच गरज आहे. दोन्ही फलंदाजांनी 21 चेंडू आणि 60 धावा इथे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, कारण जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढत चाललेला आहे. आता 20 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 3 धावा करायच्या आहेत आणि ह्या 3 धावा करायच्या असतील तर तुम्हाला मोठे फटके खेळण्याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही. इथून आपण बघतोय गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. सध्या आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लागोपाठ 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. कमबॅक केलंय यावेळेला. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची एज शरीराचा वेध घेत शॉट्स लिमिट ऑफला सूरज भोईर 45 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू पुढे सरसावत असताना भरपूर वर्षांचा कालखंड सूरज भोईर याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. राहुल पाटील, सूरज भोईर ओपनिंग बॅटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. रॉकी दादा यांना आपण पाहतायत. हे त्रिमूर्ती जे आहेत ते मात्र भरपूर वर्ष या रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीमला देताना पाहायला मिळत आहेत. परंतु रियांश पाटील 1 ते 2 वर्षांमध्ये काय कामगिरी केली या खेळाडूने. चेंज ऑफ पेस जवळजवळ अर्ध्या खेळपट्टीवर आले होते ऋषी. 1 नंतर मेल फक्त दिशा दिली या बॉलला, वेगेचा फायदा उचलला आणि आउटफील्ड किती फास्ट आहे. 4 रन, फॅन्टॅस्टिक 4. घेऊया एक छोटीशी
म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय. महत्वपूर्ण झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट गॉन. विकेट डाऊन. चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल. हाईट फॅक्टर किरण भोईर त्या ठिकाणी पंच आहे दर्शवतायत. आणि इथून जर आपण पाहिलं तर लेग बाईज आहे का, मात्र यस लेग बाईज यावेळेला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. श्रीकांत भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. काल त्यांनी खूप चांगलं स्पीच आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि सहर्ष सुस्वागतम. चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येतील राहुल पाटील. वॉट ऑफ फिल्डिंग. काय ग्राउंड फिल्डिंग झाले मनोजी पाटील. ज्या पद्धतीने आपण पाहतायत जरी धावा खूप असल्या तरी सुद्धा मात्र यावेळेला लेझी राहत नाहीयेत. परफेक्शन यावेळेला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल फिल्डिंग. खरोखरच खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. कारण ज्या पद्धतीने मात्र चेंडूला उचललं जातंय असं वाटतं की लेदर क्रिकेटचं मैदान आहे आणि एकदम इझिली चेंडूला उचलतात. सराव खूप केलेला आहे आणि एवढ्या धावा असताना सुद्धा मात्र सामना सोडलेला नाही अजूनपर्यंत. त्यांची जी मेहनत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. खरोखरच क्रिकेटवर असलेलं प्रेम बघायला मिळते आपल्याला. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर विकेट आल्या. त्यानंतर आपण बघितलं तर इथे थोडीशी दिशा भरकटली गेली होती. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. इथे 1+1 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर 23. 23 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात बघायला मिळतात. 3.5 षटकांचा खेळ इथे समाप्तीवर होतोय. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये करण 10 नंबरची जर्सी परिधान करणारा धावत आला होता आणि ते स्टॉप केलं बॉलला. 23 ला 4. 3.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 13 बॉल 51 रनची आवश्यकता ठाकूरपाडा टीमला विजयासाठी. यावेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. महेंद्र भोईर यावेळेला किरण भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. संघाची धावसंख्या 23 वरून 24 वर जाऊन पोहोचली गेली. रोहित यादव जे यावेळेला चांगली स्कोरिंग करत असताना गांगुली या नावाने निक नेम आपल्याला पाहायला मिळतं. मिस्टर रोहित यादव ग्रेट स्कोरिंग. दिनेश चिकनी यावेळेला उपस्थित झालेले आहेत. आमचे जवळचे मित्र. त्यांनी सुद्धा रॉकी ग्रुप चषक अतिशय सुंदर पद्धतीने गेली मागील काही एक वर्ष आमच्या समोर साथ दिली होती. चांगला फटका. घुटना टेक और वंदेश का ये सिक्सर देख. सदानंद पाटील दादा 111 स्टँडला मानाचा सलाम करणारा हा संघर्षाचा षटकार आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. बिग हिट, मॅसिव्ह. टीमला पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला सूचना असेल की 2 डगआउट आहेत. तो एक डगआउट तुम्ही चॉईस करा आणि तिथूनच तुम्ही मात्र फिल्डिंगला उतरतील याची दखल घ्यायची आहे. आकाश गावड अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड या खेळाडूला मिळाला आहे आणि तिथून ऊर्जा त्याची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आणि रॉकी ग्रुप चषकाचं जे अकाउंट्स आपल्याला पाहायला मिळतं ना मनोजी पाटील, तो संपूर्ण सांभाळताना पाहायला मिळतो. एक चांगला खेळाडू बरोबरीने एक त्याचं नेचरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं आहे. 30 ला 4. 30 लॉस ऑफ 4 विकेट. 12 बॉल 44. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा बॉल होता जरूर. सूरज भोईर चांगली विकेट किपिंग करत असताना कसं वाटलं एकंदरीत तुम्ही आल्यानंतर आजच्या दिवसभरात? आत्ता जर आपण पाहिलं तर जवळजवळ दुपारच्या सत्रात पोहोचलोय आणि कसं फील करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये? नक्कीच तुमच्या जोडीला असलो की थोडीशी जी भीती असते ती कमी होते. कारण कुणीतरी आपला समालोचक आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या माध्यमातून कव्हरअप होताना आम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे तुमच्या समवेत येताना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. परंतु रॉकी ग्रुप चषक म्हटलं की एक विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जातं आहे. बहाडोली प्रीमियर लीगमध्ये सातत्याने या स्पर्धेची चर्चा होत होती आदरणीय दशरथ पाटील सरांच्या मुखातून
की ते सुद्धा इथे होते की कारण त्यांनी तो उल्लेख केला होता की मी सुद्धा ती स्पर्धा केलेली आहे विटीलाईनचा वर्ल्ड कप म्हणून आणि सातत्याने या स्पर्धेची चर्चा जर पालघर जिल्ह्यामध्ये होत असते तर नक्कीच या स्पर्धेमध्ये येताना कुतूहल असतं एक वेगळी मजा असते आणि आमच्यासारख्या समालोचकांना इथे बोलवलं जातं तर नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं असतं मोठमोठे समालोचक इथे असतात आणि खास करून या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं ना तर मैदान नसताना मैदान तयार करणं आणि दरवर्षी मैदान करावं लागतं वन टाईम जर मैदान केलं तर कोणीही स्पर्धा करू शकते परंतु मैदान नसताना एवढी मोठी स्पर्धा तयार करणं तर रॉकी दादांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांना जेवढे थँक्स सांगू तेवढे खूप कमी आहेत. निश्चित स्वरूपात दरम्यान आपण पाहिलं तर फॅन्टास्टिक फोर आपण पाहू शकता ती टॅग लाईन फुल टॉस ची आपल्याला पाहायला मिळते. हा ॲक्शन रिप्ले अंकितचा हा फटका आपण पाहू शकतायत प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी खूप चांगला बॉडमॅनचा चांगला वापर केला होता फक्त चेंडूला दिशा दिली मिडल ऑफ द बॅटने साऊंड सिस्टम अप्रतिम ऑन साईडला फक्त दिशा दिले पॉवर जनरेट न करताना फक्त टायमिंगच्या जोरावर खेळलाय चेंडूला फेकून दिलाय दॅट्स अ नॉट अ शॉट दॅट्स अ स्टेटमेंट बाय अंकित मॅग्निफिसंट टायमिंग 6 आता सिच्युएशन समीकरण इक्वेशन यावेळेला बदललंय 34 धावांची आवश्यकता आहे. काय फटका खेळला होता एम एस धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये अजय जडेजाची आठवण आली मोहम्मद अझरुद्दीनची आठवण या मात्र फटक्यावर पाहायला मिळाली आणि खास करून विकेटकीपर नयन मोंगिया अफलातून मात्र हा फटका पाहायला मिळाला. 40 धावा झाले 6 बॉल 34 धावा हे सामन्याचं समीकरण एक चांगलं क्रिकेट अंकितच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. घेऊया एक छोटीशी विश्रांती देऊया आपण पीके डीजेला संधी सहा चेंडू आणि विजयासाठी 34 धावा गोलंदाज तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर प्रसाद येतोय 6 चेंडू 34 धावा चेंडू पडतोय 6 चेंडूमध्ये 34 समीकरण थोडंसं कठीण वाटतंय परंतु क्रिकेटमध्ये सर्व काही होऊ शकते 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा झाल्यात परंतु 6 चेंडू 6 धावा होऊ शकत नाहीत. इथे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल. एक निर्धाव चेंडू मात्र आपल्याला बघायला मिळेल इथे की रॉकी ग्रुपला या स्पर्धेमध्ये विजेतेपदावर नेऊन ठेवेल परंतु इथे आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर मात्र एक सिंगल येताना आपल्याला बघायला मिळते. इथून 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 5. प्रवीण भोईर ग्राउंड फिल्डिंग पहा या खेळाडूची दरवेळेला मी पाहिलेला आहे समालोचन करताना एक्झॅक्टली तो 100% देताना आपल्याला पाहायला मिळतोय. हीच खरी तुमची कसरत असते ही कसोटी असते. ऑन साईडला तडाके बंद फटका पाहायला मिळतोय संतोषजी जंगम यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी षटकार 6 धावा ग्रेट टायमिंग अनबिलिव्हेबल मॅग्निफिसंट शॉट दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग 6 पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 18 धावा होत्या. तिथे कुठेतरी आपण बघितलं तर सुरुवात ही व्हायला हवी होती. तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये धावांची गती वाढवायला हवी होती. आता 4 चेंडू आणि 27ची गरज. षटक क्रमांक 6. इथे पुन्हा एकदा जबरदस्त फटका बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू निघून जाईल का परंतु नाही. क्षेत्ररक्षक आलाय अलगद चेंडूला झेललं गेलंय. इथे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. घेतोय छोटासा ब्रेक. तीन चेंडू आणि 27ची गरज. 3 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रसाद नवीन चेहरा आहे या संघामध्ये. नवतरुण उभारत्या सितारा खेळाडूंना मात्र जरूर स्थान दिले गेले. ऑन साईडला आकाश पुढे सरसावेल. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. संतोषजी गावड नेहमी चारोळीचे बेताज आहेत आणि त्यांनी सुद्धा मात्र यावेळेला सांगितलंय की रॉकी भाईचा चषक म्हटलं म्हणजे टेंबी खोडावे गावातील एक वार्षिक सण. आयोजन नियोजन इतकं सुंदर असते की बघता बघता संध्याकाळ कधी होते हे आठवतच नाही. एवढं रमून जाते मन.
हा 11 दिवसांचा क्रिकेट संग्राम कुठलंही संकट न येताना यशस्वी ठरते, कारण समोरच्या डोंगराच्या शिरावर वसलेली आमची गायत्री माता त्यांचे रक्षण करते. या 4 ओळी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर पद्धतीने संतोष गावड यमक जुळणारे शब्द जर कोणाकडे जास्तीत जास्त असतील त्याचा खजिना तर संतोषजी गावडे यांच्याकडे पाहायला मिळतं. धन्यवाद. नक्कीच, त्यांनी एक वाक्य खूप छान बोललेत की उत्सव टेंबेखोड्या गावाचा. खरोखरच हा उत्सव आहे, वार्षिक उत्सव म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने आपण बघतो की या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतात प्रत्येक जण, तर उत्सवापेक्षा काही कमी नाही. इथे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. एक चेंडू आणि विजयासाठी आता 26ची गरज होती. सामना इथे संपलेला आहे. क्रिकेट फेस्टिवल म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, अतिशय चांगली फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग, आणि इथून जर आपण पाहिलं तर 3107 पार्थ गावड कंट्रोल जबरदस्त केलं, संयम बाळगला आणि चांगला झेल टिपला गेला. इथून आपण पाहतायत रॉकी ग्रुप टेंबेखोडावे टीमने या ठिकाणी जरूर बाजी मारली. चला, शेक हँड केल्याशिवाय मैदान सोडायचं नाहीये. ठाकूरपाडा टीम शेक हँड करूनच मैदानाचा ताबा पण सोडायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाला आपण सुद्धा अभिनंदन करा. ते तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या हंगामासाठी शुभेच्छा देतील. दिवसांमध्ये ती येते स्पर्धा 12 ते 18 जानेवारी. जशी ही स्पर्धा समाप्त होते नाही होते 12 ते 18 अग्री क्रिकेट